मिसळ पाव कोणाला खायला आवडणार नाही. सगळ्यांना मिसळ पाव म्हणलं की पाणी सुटतं तोंडाला. तर मी बनवली मस्त आज पुणेरी मिसळ. तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी. झटपट आहे, लवकर होते. मटकी मी कुकरमध्ये 2 शिट्ट्या लावून 2 शिट्ट्या देऊन शिजून द्यायची. नंतर कढईमध्ये मसाले घेतले, त्यामध्ये टोमॅटो, कांदा, लसूण, मिरची आणि 2-3 मिरच्या काश्मीरी रेड मिरची पावडर ही घेतली आहे, मिरची घेतली आहे. आणि नंतर खडे मसाल्यामध्ये धने, तीळ, खसखस घेतली आणि थोडंसं आणि खोबरं पण घेतलं आहे. मस्त त्याला सगळं भाजून घ्यायचं. नंतर टोमॅटो टाकून त्याला चांगलं परतून घ्यायचं, मीठ टाकून घ्यायचं. चांगला मसाला झाला की थंड झाल्यावर त्याला कोथिंबीर टाकून मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. नंतर आपण मसाल्यामध्ये मिसळपाव मसाला घेतला, नंतर तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि धने पावडर आणि हळद, बस बाकी काहीच नाही घेतलं. एवढं मस्त त्याला परतून घ्यायचं, फोडणी देऊन घ्यायची आणि आपला मसाला झालेला तो चांगला त्याला तेलात परतून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत. नंतर आपण मटकीचं हे केलेलं आहे, शिजवून दिलेलं ते त्यात टाकून घ्यायचं. तुम्हाला जेवढं टाकायचं पाणी तुम्ही टाकू शकता तुमच्या याच्याप्रमाणे, आवडीप्रमाणे, किंवा तुम्हाला जेवढं पातळ करायचं. नंतर कसुरी मेथी टाकून मस्त त्याला चांगली दणकून उकळी येऊन द्यायची. नंतर थोडंसं मीठ आणि साखर टाकून सर्व करायला घ्यायची मिसळ. आणि पावला थोडं बटर लावून फ्राय करून घ्यायचं तव्यावर.